तर गाईज हे चलू शकतील का नाही हे सांगा. चलणार का तू? चला चला 5 वाजले चला. चलिए गाना सुनिए और चलिए. चलिए चलिए एक द्वार. चलिए 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 शिव की. हे 3 पिढ्या एकत्र दिसल्या का तुम्हाला? हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आणि हे पहा सकाळचे 2 वाजत आहेत. मागचा व्ह्यू पाहिला का? दिसतच नाही डोंगर. सत्तू आणि मी सध्या वॉकिंग करत चाललो आहोत, कारण की 100% तर आम्हाला पायी यात्राच करायची आहे, अमरनाथ यात्रा ही. पण मध्यंतरी काय होणार काय सांगावं. तर सोबतचे सर्व समोर निघून गेलेत आणि गर्दी तेवढीच आहे. सकाळी पण 2 वाजता पण तेवढीच गर्दी आहे. तर चला, इथे लाईट पण नाही समोर, बघू. सत्तू चालेल का नाही गाईज? काय वाटते तुम्हाला? चलतोस नक्की? डन. बघू आता दादा, अब तुम्हारे हवाले. चल चल. मागं गर्दी. चलो चलो. आणि हे बघा 2 वाजल्यापासूनच लंगर चालू झालेले आहेत. हे बघा चालेल का लंगर. भूखे को अन्न प्यासे को पाणी, जय बाबा बर्फानी. हे बघा नाश्ता चहा. खरंच यार खूप भारी होतं. चलो दादा चलो, हमारी टीम तो आ गई थी. चलो सावकाश, गडबड करून चालायचं नाही दादा, सावकाश चालायचं आपल्याला. आणि आलो होतो आम्ही सध्या इथं. हे पॉइंट आहे. चलो. आणि इथे आहे स्टार्टिंग पॉइंट. इथून आपल्याला मध्ये जायचे. चलो काय रेडी? हार नाही मानेंगे, अजिबात नाही. चला चला. यस यस यस, चलो चलो जल्दी जल्दी. आता 3ला लागलं तर तुम्हाला 3 ते 7च वरती जायला मिळणार, त्यानंतर आपल्याला प्रवेश नाही. तर याची काळजी घ्यायची आहे की आपल्याला जितकं होईल तितकं लवकर निघायचे आणि यात्रेला सुरुवात करायची आहे. चलो, एक पडाव पार झालाय, दुसऱ्या पडावाची तयारी चालू आहे. चला. आणि बाकीची टीम आम्हाला मिळालेली आहे, रांगेत थांबून आहेत. हे बघा. हे हाय टीम, तयार आहेत का? अगं तू तर दिसणार की बुट्टी काय दिसणार चालली. आणि बघा आमचे शहनशाह, शहनशाहला वडील तानात न्यायचंय. शहनशाहला 100% ते घोडा करून जायचंच नाही. पण जर लईच तब्येत वगैरे खराब झाली तर पाहू समोरचा समोर. बॅक साईडला इतकं छान वाटलंय, तुम्हाला दिसत नसेल पण मला दिसायला पाहिजे डोंगर. एक नंबर. वाव. चला, अजून यात्रा भरपूर आहे. हे चेक होणार आहे. चलो, कार्ड चेक होणार समोर. चला, आल्या नंबर जवळ जवळ. आणि आता सत्तूची बारी. या या सत्त झाला. आणि फायनली कार्ड पण दाखवून झालेला आहे. आणि त्यानंतर सत्तूला थांबवलं होतं, त्याचं आधार कार्ड वर चेक केलं. डबल मनामध्ये एवढी धास धूस चालू होती की विचारू नका. सत्तूला ठेवावं लागतं की मला असं वाटत होतं. पण म्हणतात की भोले बाबाची कृपा, आणि फायनली सत्तू पण सोबतच चाललाय. नाहीतर त्याने सांगितलं होतं पहिलं तुम्ही सोडा म्हणून खाली जाऊन, त्याचं वय नाही. नाही नाही, पण बाबा भोले बाबाची कृपा. चलो गर्दी.
आणि हा पडा आहे बघा पार केला आम्ही. सत्तू आहे का? चला. आणि आता फक्त 10 किलोमीटर बाकी आहे. पवित्र गुफा. हो माय गॉड. चलो. चल 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 मेरे साथी ओ मेरे हाथी खटारा खींच के चल या धक्का मार बंद है मोटर कार पैदल है सवार चल यार धक्का मार. चलो 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 शक्ती चल. 10 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे. मी करू 100% करू. आणि माझ्या सोबत वयगट बघा किती छान आहे. हे एकदम काका वयस्कर आणि हे आणि मीडियम असे तीन प्रकारचे वयोगटाची माणसं माझ्या सोबत आहेत. माझं नशीब आहे तिन्ही माणसाचा मी अनुभव घेत आहे. खूप छान अनुभव आलाय. आजोबांनी काठीच घेतली नाही अजून. आजोबांनी नाही घेतली काठी. सत्तूला नाही आला दम. आणि आमचे चालूच आहे जरा सास फुलला. पण आम्ही थांबू थांबू चाललोत. घाई गडबड काही करायची नाही. आपल्याला जायचे. अर्धा एक तास उशीर होऊ द्या पण वेळ लागू द्या. आजोबा किती छान गाणं म्हणत. वाट भक्तांची पाही शंभो शिखरावर राही. वाट भक्तांची पाही शंभो शिखराचा राजा त्याला नमस्कार माझा. शंभो शिखराचा राजा त्याला नमस्कार माझा. जय बाबा. जय जय बम बम बोले. चलो. आजोबाने किती छान गाणं गायलेत बघा. वय बघा त्यांचं आणि अजिबात हार मानले नाहीत. आपण काय आहोत. आपण पण हार मानायची नाही. मागच्या साईडला बघा एवढं चढायचं आपल्याला. एवढं चढायचं आपल्याला. चढाई कमी आहे उतार जास्त आहे. चलो आजोबा चलो. बम बम भोले. आणि हे बघा गर्दी सकाळी. जहा विश्वास है वहा प्रभू का साथ है. खरंच आहे. जहा विश्वास है वहा प्रभू का साथ है. आणि खरंच प्रभूने इतके दिवस साथ दिलेली आहे. समोर पण द्याव ताकद द्याव बळ द्याव. चला ह्यांना पाहून अजून भोले बाबाचा सहपरिवार पाहून अजून एक बळ येते आपल्याला. हर आरंभ का मैं अंत हूँ. हर अंत का मैं ही आरंभ हूँ. मैं शिव हूँ. हर हर महादेव. चलो. अद्भुत भोले तेरे माया अमरनाथ में डेरा जमाया. चलो बाबा बर्फानी बाबा की जय. सत्तू अजून थकला नाही. नाही. चलो सत्तू थकला नाही म्हणजे आम्ही बी थकलो नाही. चला चला करू शकता. चला चला. 9-8 किलोमीटर. चलो चलो. राहिले थोडं. लाईटीमुळे दिसणार नाही पण आपल्याला तिथपर्यंत जायचंय अजून. आजोबा एनर्जी. मॉर्निंगचे 5 झालेत. मॉर्निंगचे 5 झालेले आहेत आणि आम्हाला 3 पिढ्या सोबत घेऊन जायचं. 3 पिढ्या. ही एक पिढी चाइल्ड. सेकंड पिढी 37 एज आहे. आणि आजोबाचं 65 70 85. ओ माय गॉड 85. आजोबाचं वय 85 आहे. अरे बाप. आजोबा असं खरं सांगायचं नसते. चला आजोबाच 85 पण आजोबाच आहेत.
चला 3 पिढ्या सोबत घेऊन जायचं मला थोडा थकवा आणि आम्ही थोडं बसात उतर चाललोत कारण ते शक्य नाही त्यांच्यासोबत आपल्याला कव्हर करायचे आणि त्यांना घेऊन चालायचे. चलो हे बघा व्ह्यू 5 वाजलेच. तर गाय हे चलू शकतील का नाही हे सांगा. चलणार का तू? चला चला 5 वाजले चला. चलिए गाना सुनिए और चलिए 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 एक द्वार चलिए 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 शिव की. हे 3 पिढ्या एकत्र दिसल्या का तुम्हाला? ओ आजोबा सावकाश सावकाश चालायचे गडबड नाही करायची आपल्याला. एखादा तास इकडे तिकडे झाला तरी चालेल सावकाश यात्रा करायची. उगाच कोणी पळायले म्हणून पळायचं नाही आपण अजिबात पळायचं नाही. रिलॅक्स मध्ये जायचं रिलॅक्स मध्ये. चलो समोर लंगर जर दिसलं तर चहा घ्यायचा विचार आहे तर बघू चहा वगैरे काही भेटलं तर चालू आहे मस्ती बस. लंगर लंगर 5 वाजता आपल्याला इडली डोसा पापड या पोहा भजे तुला काय खायचं का? लंगर मध्ये चहा खारी खाली आणि मागचा व्ह्यू बघा. ओ माय गॉड इतकं भारी वाटेल. आता हळूहळू ऊन पडायले. ऊन जर नाहीच अजून पण वातावरण छान व्हायले. नंबर 1 वातावरण. तर चला बघू समोरचा व्ह्यू. नाही जाऊ दे कसं नाही ऑक्सिजन आहे तर ऑक्सिजन आपल्याला कुठेही दिसलं नाही. कुठेही आम्हाला ऑक्सिजन दिसलं नाही. चलो त्या साईडला जायचंय आपल्याला अजून चालू शकतो. चला 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 चला. झोप यायली झोप यायली. सर तुला झोप यायली झोप. चला कसं करणार झोपायचं आता. चालते झोप झाली नाही सर म्हणून चला चला चलू शकतो आपण. पाण्याचा झरा बघा मागच्या साईडला पाण्याचा झरा आवाज त्याचाच आहे. खळखळ खळखळ पाणी आले. पाणी पाण्याचा आवाज. आणि आता हळूहळू दिवस उजळायलाय बघा वातावरण. ते घोड्याला पाणी पाजत ते सर्व. चला आपण निघू समोर. ती साइड पार करून आम्ही आता इकडल्या साईडला आलेलो आहोत. हे बघा नजारा ही नजारा आहे.
त्या साईडून आपण ह्या साईडला आलेलो आहोत आणि निघालो आहोत अजून पायीच. चलो चलो चलो, बाबा बर्फानी की जय, हर हर महादेव, कहते चलो 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 चलो. आणि सत्तू चालायला त्याला अजून दम लागलेला नाही. खूप छान. एवढ्या वयामध्ये त्याचं दर्शन होणं म्हणजे त्याचं भाग्य. आणि आमची कोशिश, माझा प्रयत्न सफल झाला. त्याची पण जिद्द होती की त्याला दर्शनाला यायचं होतं आणि बर्फानी बाबांनीच ती ऐकलं आणि यात्रेत त्याला सामील होण्यास मदत झाली. चलो, जय बर्फानी बाबा की. ते पाहिलं का पाठीमागच्या साईडला, तिकडे जायचंय आपल्याला. फक्त एवढा चढ चढला आणि फक्त इतक्या वेळात आता दम लागला. खूप अवघड आहे. बघू समोर. आता खरा दम लागला आणि आता 1 मिनिटात दाखवतो. थकना नहीं, रुकना नहीं, आओ दर्द से तू उठना नहीं, दर्द सदा रहते नहीं. चलो, आताचा बघते प्रवास तू रस्ता म्हणलेला. हे रस्ता अवघड आहे. खडी पहाड. बाजूचा व्ह्यू बघा. बाजूचा व्ह्यू. चला सतू सतू, चलो. थकलास? सास थोडं थोडं काय व्हायले? पाणी प्यायचे? मग नाकातून श्वास घे. 4 किलोमीटर बाकी आहे. 4 किलोमीटर. तिकडे बघा. आता दम लागला बघा. इतका वेळ काही नव्हतं गाईस, पण आता दम लागला कारण की रोड असाच खराब आहे. चला, थांबायचं नाही, भेटायचं काय, पुन्हा भेटायचं नाही आपल्याला. हा ब्लॉग पूर्णच करायचा आहे चालत चालत. आणि आमचा डॉन बी हे बघा इथपर्यंत आणलाय आमच्या शहनशाला. थोडी तिला खच्चर करू द्यायचं नव्हतं ना. खच्चर, कारण की प्राणी संरक्षण करणं महत्वाचं आहे. हे पाहिलं आम्ही इथं काय हाल उठले त्यांचे. एक तर करणं होत असेल तर यायचं, नाही तर यायचंच नाही. काही गरज नाही यायची. चलो, व्ह्यू दाखवते. हा वाट व्ह्यू. डोंगरावरती ऊन पडलेलं आहे. याचे छान गोल्डन दिसायलेत मस्त. हे पहा. चलो चलो चलो, रुकना नहीं, थकना नहीं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तुझा क्लास चुकीचं कळालं. 4 किलोमीटर नाही, 9 किलोमीटर बाकी राहिले. 9 किलोमीटर चालायचंय अजून दादा. चलायचंय चलायचंय. हा ओके. हे चढाई 4 किलोमीटर आहे आणि खाली हा उतार आहे म्हणजे काय. हा ओके, चलू शकता. जसं जसं ऊन पडायचं तसं तसं डोंगर छान दिसायला का. ह्याच्यामुळे थकवाच येत नाही अजून. चलो 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 चलो. नाकातून पाणी, नाकातून पाणी चालू. अरे देवा, असा रस्ता आहे. हो चला. आता आम्ही खायला बसलो. आम्ही काय खायला बसलो सांग?
चॉकलेट नाही, दम खायला बसलो ना. अजिबात चॉकलेट वगैरे नाही, आम्ही दम खायलो. दम दम खायला बसलो. दम मारो दम असं खायलाच बसलो. होय, दम खायला नाही को बेटे. दम दम खा रे दम. दम खा रे. आणखी हे अवघड आहे आता. हे जे आहे ना रूट अवघड झालंय अवघड. चला 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 चला. इतकी चढ झाल्याच्या नंतर मला कुठं आता कुठेतरी ऑक्सिजन गॅस दिसलेला आहे. इतक्या वेळ तर काहीच नाही रस्त्यामध्ये. हा चढ, हे गड. आजोबा चलू शकता की? चला सावकाश. चलो चलो, करू शकता. चला चला, अजून खूप काही बाकी आहे. चलो. दिसलं का? त्या रस्त्यावर आलो. रस्ता पण दिसणार नाही, पण रस्ता खूप खडा आहे. रस्ता खूप हार्ड आहे. सरळ उभा रस्ता असल्यामुळे ओ माय गॉड खूप त्रास व्हायलाय. उभा रस्ता, डोळे लाल होऊन गेलेच. हे बघा. चला अजून चलायचे आपल्याला. 2.5 किलोमीटर बाकी आहे. चलो चलो. आणि हे अमरनाथ यात्रेतील पहिले हेलिकॉप्टर उडताना आम्ही पाहिलं आहे. 7 वाजता हेलिकॉप्टर आलेला आहे. चलो, इतनी पहाड़ी चढ़ ली है बाबा, और चढ़ा दो. चलो, जिसने बुलाया वो चढ़ाएगा. यही यही जिसने बुलाया बस. चलो, क्या बोलेगी? जय भोले बाबा. बुला हुआ है उसका था, चढ़ाना उसको भी. चलो. आणि हे पहा 1.5 किलोमीटर बाकी राहिलेलं आहे आमचं आता. खूप रस्ता अवघड आहे, खूप कठीण आहे. हा रूट अवघड आहे. हा जे दिसायला ना, हाच खूप अवघड आहे. हा 4-5 किलोमीटर. हा आताचा चढ खूपच अवघड आहे. समोर अजून काय काय आहेत की 1.5 किलोमीटर बाकी. 1.5 किलोमीटर. बाबा बर्फानी की जय. फक्त 1.5 किलोमीटर हे प्रवास आहे फक्त हा रूट. बाकीचं तर आपल्याला पुढे अजून भरपूर चालायचं. हरे राम. थंडगार वारं. चलो. पाण्याचा झरणा. हे घोड़े, खच्चर घोड़े, खच्चर घोड़े. और ये टीम देखो कैसे थक हार के बैठी है. कारण की रस्ता खरंच खूप अवघड आहे. आणि हे पहा, हे एवढं चढून आलोत. अरे बापरे. भोले की कृपा, भोले की इच्छा से ही यहाँ तक चल के आए हैं. इतका अवघड रस्ता आहे. बापरे. सतू चलू शकतोस अजून? चलो सतू चल ना. चल इथे बस. चलो बैठ. चला तर आता बसू एक 5 मिनिटं तरी. आणि अजून हे असा रस्ता आहे. अरे बापरे, अजून चढायचे. हो हो हो. आमचे कुठे गेले? नजारा नजारा नजारा.